तर आज आपण पाहणार आहोत हेडमास्टरने स्टुडंट्सला कसं ॲड करायचं आहे. तर सर्वप्रथम ॲप्लिकेशनमध्ये हेडमास्टरने आपल्या नंबरने लॉग इन करून ॲप्लिकेशनमध्ये ॲडमिन कन्सोल या बटनमध्ये जायचं आहे. त्यानंतर रिपोर्टिंग बाय स्टुडंट्स, सर्च बाय स्टुडंट्स, त्यानंतर त्यांना ज्या क्लासमध्ये स्टुडंटला ॲड करायचं आहे त्या क्लासला त्यांना सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर त्यांना अशा प्रकारची एक स्क्रीन येऊन जाणार. वरती टॉप राईट कॉर्नरला आपण प्लस चिन्ह आपण दिसत आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यावर आपल्याला एक अशा प्रकारची स्क्रीन येऊन जाणार आहे. तर स्टुडंटचं इन्फॉर्मेशन ॲड करताना सर्वप्रथम त्यांना पोस्ट ऑफिस आणि पिनकोड चूज करायचं आहे. हे एकदा चूज करायचं आहे फक्त. त्यानंतर त्यांना स्टुडंटचं नाव व स्टुडंटचा नंबर इथे टाकून द्यायचा आहे. त्यानंतर त्यांना इथे स्टुडंट आहे, क्लास टीचर आहे की फॅकल्टी, अशा प्रकारे हेडमास्टर हे तिन्ही युजर्सला ॲड करू शकतो. सो जसं आता समजा एकाला ॲड करायचं आहे तर इथे एकाचं टाकलं. जर अजून एक ॲड करायचं असेल तर इथे खाली आपलं दिसत आहे ॲड अनदर रेकॉर्ड, म्हणजेच अजून एक स्टुडंट ॲड केला जाऊ शकतो. तर अशा प्रकारे एकाच वेळेस हेडमास्टर जो आहे ते 20 स्टुडंट्सला ॲड करू शकतो. ॲड करून झाल्यावर आपल्याला खाली सेव्ह रेकॉर्डचं बटन दिसत आहे, तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल मी ते डिटेल भरलं नाही म्हणून मला इथे एरर आला आहे, तर हे डिलीट. आता एकच स्टुडंट आहे, मी सेव्ह रेकॉर्डवरती क्लिक केलं. आता तुम्ही पाहू शकता. तर स्टुडंट जेव्हा एच एम ॲड करणार तर त्यानंतर एच एमला काय करायचं आहे, जेव्हा ते बॅक येतील तिथे टॉप राईट कॉर्नरला रिक्वेस्टचं बटन आहे. आता मी जी रिक्वेस्ट रेज केली ती इथे माझी येऊन जाणार आहे अशा प्रकारे. आता ही बघा पेंडिंग, जी आता मी रिक्वेस्ट सेंड केली आहे. तर ही रिक्वेस्ट क्लस्टर हेडला जाणार आणि क्लस्टर हेड जेव्हा ह्याला अप्रूव्ह करतील तर त्या क्षणापासून तो स्टुडंट जो आहे तो एच एमच्या ॲडमिन कन्सोलमध्ये त्यांच्या क्लासमध्ये दिसू लागेल आणि तो स्टुडंट ॲप्लिकेशनला यूज करू शकतो.